ठीक आहे, चला तर मग या मूळ स्रोताच्या कथेत थोडं खोलवर जाऊया, जिथे असं सांगितलंय की सृष्टीचं भवितव्य हे निष्ठेच्या एका मोठ्या वैश्विक परीक्षेवर अवलंबून होतं. पण प्रश्न हा आहे की संपूर्ण सृष्टीचं भवितव्य फक्त एका नियमावर का अवलंबून असावा? चला तर मग पाहूया की कशी एक साधी सोपी आज्ञा सत्यासाठीच्या एका मोठ्या वैश्विक संघर्षाचं केंद्र बनली होती. चला तर मग या परीक्षेची पार्श्वभूमी जरा समजून घेऊया. ही एक अशी परीक्षा होती जिथे फक्त एका कृतीवर म्हणजे आज्ञा पाळण्यावर किंवा मोडण्यावर संपूर्ण विश्वाचं भवितव्य ठरणार होतं. तर या कथेत एक खलनायक आहे ज्याचं नाव आहे सैतान गुलाट्टे. आता त्याचा मुख्य मुद्दा काय आहे? तो म्हणतो की देवाने दिलेला नियम मुळातच अन्यायकारक आहे आणि तो पाळणं कोणालाही शक्य नाही. आता याला देवाने काय उत्तर दिलं? तर देवाने आदामला स्वतःच्याच प्रतिरूपात निर्माण केलं. का? तर हेच सिद्ध करण्यासाठी की देवाची आज्ञा खरी आहे आणि ती पाळली जाऊ शकते. आणि ही संपूर्ण परीक्षा फक्त एकाच गोष्टीवर टिकून होती, एदेन बागेत आदामला दिलेली एक स्पष्ट सूचना. आता आदामला या परीक्षेसाठी एकटं नाही ठेवलं होतं. नाही, त्याला सृष्टीचं रक्षण करायला एका सोबत्याची, एका मदतनीसाची गरज होती. म्हणून मग त्याने प्राण्यांमध्ये आपला मदतनीस शोधायला सुरुवात केली. पण त्याला योग्य जोडीदार काही मिळाला नाही. का नाही मिळाला? कारण प्राणी हे देवाचं प्रतिरूप नव्हते. त्यांच्यामध्ये प्रेमाची आज्ञा समजून घेण्याची किंवा ती पाळण्याची क्षमताच नव्हती. त्यामुळे ते एदेन बागेचा पापापासून रक्षण करू शकत नव्हते. आणि मग एका अशा कृतीतून जी पुढे येणाऱ्या एका मोठ्या कथेची पायाभरणी करते, देवाने हव्वेला थेट आदाममधूनच निर्माण केलं. चला आता पुढे बघूया की ही जी परिपूर्ण जोडी होती तिला कसं लक्ष केलं गेलं आणि अखेरीस ती तुटली कशी. पण खरी समस्या ते निषिद्ध फळ होतंच का? हा स्रोत आपल्याला जरा खोलात विचार करायला लावतो. असं म्हटलंय की सापाने आदामच्या सगळ्यात मोठ्या कमजोरीवर हल्ला केला आणि ती कमजोरी म्हणजे त्याची भूक नव्हती. तर मग खरी कमजोरी काय होती? या स्रोतानुसार आदामचं खरं निषिद्ध फळ म्हणजे हव्वा होती. म्हणजे तो देवापेक्षा जास्त प्रेम तिच्यावर करत होता. त्याचं मन आधीच भरकटलेलं होतं आणि त्याने देवाच्या आज्ञेपेक्षा हव्वेवरच्या प्रेमाला जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आदामचं पतन काही अचानक घडलेलं नाही, तर त्यानं फळं खाण्याची जी कृती केली तिने फक्त त्याच्या मनात आधीच घेतलेल्या निर्णयाला समोर आणलं. पण थांबा, हे जे दुःखद अपयश होतं ना, ते एका मोठ्या दैवी योजनेचा भाग होता, जी योजना खूप आधीपासून तयार होती. इथे एक खूप महत्त्वाची संकल्पना वापरली आहे, येपियो. याचा अर्थ होतो एक प्रकार किंवा पूर्वाभास. म्हणजे पहिला आदम हा येणाऱ्या शेवटच्या आदमसाठी एक नमुना होता, एक प्रतीक होता, जो तिथे यशस्वी होणार होता, जिथे पहिला आदम अयशस्वी ठरला. आणि इथे बघा, या तुलनेमध्ये संपूर्ण सिद्धांत किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला अपयश आहे तर दुसऱ्या बाजूला तारण. पहिला आदम स्वतःच्या पापामुळे मेला, तर शेवटचा आदम आपल्या वधूच्या पापासाठी मरण पावला. पहिल्या आदमने आपल्या मदतनीसाला दोष दिला, तर शेवटच्या आदमने तिला वाचवलं. एकामुळे नाश आला तर दुसऱ्यामुळे पूर्तता झाली. आणि हेच आपल्याला कथेच्या एका निर्णायक टप्प्यावर घेऊन येतं. ही आहे दुसऱ्या मदतनीसाची कहाणी, जी शेवटच्या आदामची वधू आहे. आणि हे किती विलक्षण आहे बघा. हे त्या पहिल्या कथेचं जणू प्रतिबिंबच आहे. पहिला आदम झोपेत मरतो आणि त्याच्या कुशीतून त्याची वधू हव्वा जन्माला येते. आणि अगदी तसंच शेवटचा आदम वधस्तंभावर मरतो आणि त्याच्या त्यागातून त्याची वधू म्हणजे चर्च जन्माला येते. तर या खऱ्या मदतनीसाची भूमिका काय आहे? तर शेवटच्या आदामला आपलं मस्तक मानून त्याची आज्ञा पाळणं, जगात त्याचा उद्देश पूर्ण करणं आणि सैतान गुलाटेच्या अंतिम न्यायामध्ये मदत करणं आणि सृष्टी पूर्ण करण्यामध्ये सहाय्य करणं. म्हणजे पहिल्या मदतनीसाच्या अगदी उलट चर्चला एक असा भागीदार म्हणून दाखवला आहे जो अंतिम विजय मिळवून देण्यास मदत करतो. आणि मग शेवटी आपण पाहतो की कसं शेवटचा आदम आणि चर्च यांच्यातील ही नवीन भागीदारी त्या वैश्विक परीक्षेचा निकाल लावते. बघा, शेवटचा आदम आज्ञा पाळतो आणि चर्चसुद्धा आज्ञा पाळते. ते दोघं मिळून यशस्वी होतात. जे आज्ञापालन पहिला आदम एकटा करू शकला नाही, ते हे दोघे मिळून साध्य करतात. आणि इतकंच नाही, शेवटचा आदम मृत्यूवर विजय मिळवतो आणि चर्चसुद्धा मृत्यूवर विजय मिळवते. त्यांचा हा जो एकत्रित प्रवास आहे, तो पापाचा जो अंतिम परिणाम आहे म्हणजे मृत्यू, त्यावर मिळवलेल्या एकत्रित विजयाने पूर्ण होतो. आणि ते दोघे मिळून हे सिद्ध करतात की देवाची आज्ञा खरी आहे, ती पाळली जाऊ शकते. आणि यामुळेच त्या आव्हान देणाऱ्या विरुद्धचा अंतिम निकाल लागतो. कथेच्या सुरुवातीला जो संघर्ष सुरू झाला होता तो इथे संपतो.
आणि ही कथा आपल्याला एका अंतिम आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आणून सोडते. स्रोत म्हणतो की आदामचं निषिद्ध फळ हे त्याचं चुकीच्या ठिकाणी असलेलं प्रेम होतं. हे आपल्याला विचार करायला लावतं की आपली स्वतःची अंतिम निष्ठा नेमकी कोणावर आणि कशावर आहे.